मंडळीनो, संध्याकाळची वेळ आहे आणि आज मी आलो आहे माझ्या शेतामध्ये, जे की मी माझ्या यूट्यूब चॅनलला 4 वर्षापूर्वी एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता। वेंगुर्ला 4 नावाची जी जात आहे काजूमधली, त्या जातीची मी रोपं आणून लावलेली होती। ती रोपं मी वेंगुर्ल्यावरनं आणलेली होती आणि आता ती साधारणतः एवढ्या उंचीची झालेली आहेत आणि गेल्या 2 वर्षापासून त्याला फळे यायला सुरुवात झालेली आहे। यावर्षी थोडीशी जास्त प्रमाणात फळे आलेले आहेत त्याला। इकडे बघू शकता काजू, काही काजू वाळलेल्या पण आहेत। साधारणतः एका फांदीला एवढ्या काजू लागलेले आहेत इकडं आणि मुरटेची फळं पण आलेली आहेत इकडं। आपण मुरटे म्हणतो याला चंदगडमध्ये। चवीला पण गोड आहे हा मुरटा। त्याच्यापासून आपण काजूची दारू पण बनवतो, ज्याचा रस काढून कुजवला जातो आणि तो प्रक्रिया करून दारू काढली जाते याची। तसेच मी काही घरगुती झाडे पण केलेली होती, म्हणजे ज्याला कलम केलेला नव्हता, डायरेक्ट मी एका पिशवीमध्ये घालून ना थोडीशी मोठी झाल्यानंतर ते आणून शेतामध्ये लावलेली होती आणि ते झाडसुद्धा आता काजू द्यायला चालू झाले। हे बघा, म्हणजे कसं आहे, समजा काही वर्षानंतर हे वेंगुर्ला झाडे खराब होतात असं म्हणतात। त्याच्यामुळे माझं आता अल्टरनेट प्लॅनिंग असं चालू आहे की याच्यामध्येच काजूची बी घालून गावाकडची गावठी रोपे तयार करणे, जेणेकरून कसं आहे, ही लॉंग टर्म आहेत, जे खूप वर्ष येतात। जे बी घालून तयार केलेलं रोप आहे ना, ते खूप वर्ष येतं। समोर बघू शकता ही जुनी झाडे आहेत, जी 50-50 वर्ष होऊन गेलेले आहेत आणि ही मी आता नवीन लावलेल्या झाडांना साधारणतः 5 वर्ष झालेले आहेत आणि एवढ्या प्रमाणात त्याला आता काजू लागायला स्टार्ट झालेले आहे। ते बऱ्यापैकी उत्पन्न निघते आता याच्यामधून। होप अजून ही झाडे मोठी झाल्यानंतर बघू अजून उत्पन्न मिळेल। तोपर्यंत राम राम, नमस्कार।